नमस्कार. कारलं म्हटलं की अनेक जण आधीच नाक मुरडतात. पण आजची ही रेसिपी पाहिल्यावर कदाचित तुमचं मत बदलेल. आज आपण बनवणार आहोत कारल्याची चटणी. याआधी मी कारल्याचं सूप शेअर केलं होतं आणि त्यालाही कारल्याचा कडूपणा अजिबात जाणवत नव्हता. आजची ही आणखीन एक अशीच भन्नाट रेसिपी आहे. सुरुवातीला कारल्याच्या बारीक चकत्या करून त्यांना हळद आणि मीठ लावून अर्धा तास बाजूला ठेवलं. त्यामुळे कारल्यातून बरंचसं पाणी बाहेर पडतं आणि त्याचा कडूपणाही कमी होतो. त्यानंतर ते छान भाजून घेतलं. याचसोबत शेंगदाणे, तीळ, चटणीची डाळ, सुक्या लाल मिरच्या, लसूण, कढीपत्ता, सुकं खोबरं, चिंच, गूळ आणि चवीनुसार मीठ हे सगळं खमंग भाजून घेतलं. सगळं थंड झाल्यावर मिक्सरमध्ये वाटलं आणि तयार झाली ही खमंग कारल्याची चटणी. या चटणीची खास गोष्ट म्हणजे यात कारलं आहे हे जवळजवळ ओळखूच येत नाही. चव अगदी शेंगदाणा कढीपत्ता चटणीसारखी लागते. शेंगदाणे, तीळ, खोबरं, चिंच आणि गूळ यांच्या चवीमुळे कारल्याचा कडवटपणा खूप कमी जाणवतो. कारलं हे फायबर, जीवनसत्व आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असतं. त्यामुळे अशा प्रकारे चविष्ट रेसिपी करून आपण त्याचा आहारात सहज समावेश करू शकतो. विशेषतः ज्यांना कारलं आवडत नाही किंवा कारलं खाल्लं नसेल कोणी, तर त्यासाठी हा एक उत्तम अशी कल्पना आहे. ही चटणी गरम पोळी, भाकरी, भात, डोसा, इडली किंवा वडापावची जी चटणी असते असं ही अगदी त्यासोबतही खूप छान लागते. आणि तुम्ही एक आठवडाभर फ्रीजमध्ये ठेवूही शकता. तुम्ही कधी कारल्याची चटणी खाल्ली आहे का? किंवा कारल्याची तुमची एखादी खास रेसिपी असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच वेगवेगळ्या पारंपरिक आणि पौष्टिक रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.